नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटची जी प्रायजेक्शन आहे, मार्केट चार्टवर जर बघितलं तर एक बेरिश मोमेंटम मार्केट लास्टच्या 6 ते 7 ट्रेडिंग सेशन नंतर मार्केट कंटिन्युअसली आपल्याला लोअर लो लोअर लो लोअर लो पॅटर्न क्रिएट होताना दिसत आहेत. आज जरी मार्केट बघितलं तर मार्केट आज फ्लॅट ओपन झालं होतं. फर्स्ट कॅन्डल जर बघितली तुम्ही तर स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झाली पहिली 5 मिनिटाची, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने जो आपला नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट होता तो ब्रेक केला आणि तिकडनं स्लोली मार्केट, जे की मार्केटचा ट्रेंड आहे नेगेटिव्ह, त्या ट्रेंडमध्ये जाताना दिसले. आता ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर मार्केटचं निगेटिव्ह आहे. मार्केट जर बघितलं तर नवीन सपोर्ट तयार करतं आणि ते सपोर्ट ब्रेक करत मार्केट डाऊन साईडला येते. ओव्हरऑल चार्टचा ॲनालिसिस करायचा आहे निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. त्याच्यासाठी कुठले सपोर्ट आहेत, कुठले रेजिस्टन्स आहेत, ते देखील आपल्याला डिटेल्समध्ये बघायचे होते. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो करून शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. कारण की काही लोक निफ्टीला फॉलो करतात, काही लोक बँक निफ्टीला फॉलो करतात, काही लोक सेन्सेक्सला फॉलो करतात, आणि ज्याचा त्याचा आवडता इंडेक्स असतो त्यामुळे ते व्हिडिओ बघतात आणि तिकडनं व्हिडिओ सोडून देतात. तर माझं वारंवार हेच सांगणं असतं की व्हिडिओ शेवटपर्यंत का बघायचा आहे, की आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून प्राइस ॲक्शन शिकायला मिळते. व्हिडिओच्या माध्यमातून कुठे सपोर्ट झाला आहे, कुठे रेजिस्टन्स झाला आहे हे बघायला मिळतं. मग ते निफ्टीचं असो, बँक निफ्टीचं असो किंवा सेन्सेक्सचं असो. कारण की शिकायचं जर असेल तर तुम्ही इंडेक्समध्ये शिका, तुम्ही स्टॉकमध्ये शिका. प्राइस ॲक्शन शिकणं गरजेचं आहे आणि तेच आपण डिस्कशन करत असतो. जशी जशी प्राइस ॲक्शन बनते, समजा आज काही डाऊन साईडची प्राइस ॲक्शन बनली तर ती आपण डिस्कशन करतो. मे बी मार्केट कधी बुलिश होईल तेव्हा बुलिश प्राइस ॲक्शन बनेल, ती आपण डिस्कशन करू. म्हणजे प्रत्येक इंडेक्समध्ये काही ना काही वेगळंपणा तयार झालेला असतो. प्राइस ॲक्शन थोडी थोडी वेगळी झालेली असते. तर ती प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने बघायची आहे, कशा पद्धतीने तिकडे प्राइस ॲक्शनमध्ये सेटअप तयार होतात, तर ते आपल्याला डिस्कशन करायचं. त्यामुळे माझी रिक्वेस्ट असते सगळ्यांना की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा. आणि व्हिडिओ मोठा होऊ छोटा होऊ, काय होतं की कधी कधी चार्ट एकदम नॉर्मल असतो, काही त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नसतं. त्यामुळे त्या दिवशी व्हिडिओ कधी कधी छोटा होतो. आणि कधी कधी काय होतं की मार्केटमध्ये अशा काही प्राइस ॲक्शन बनतात ते थोडे एक्सप्लेन करायला वेळ जातो, त्यामुळे कधी कधी व्हिडिओ मोठा होतो. परंतु माझं नेहमीच हेतू असतो की व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला सांगता यावा, काहीतरी शिकवता यावं व्हिडिओच्या माध्यमातून, हेच असतं. त्यामुळे व्हिडिओ छोटा मोठा इतका विचार नका करू. एखाद्या दिवशी व्हिडिओ छोटा झाला तरी, कारण लास्ट व्हिडिओ थोडासा छोटा झाला होता आणि त्याच्यावरती खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते की सर व्हिडिओ छोटा आहे, व्हिडिओ छोटा आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जावा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा, कारण की खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता या जर व्हिडिओचं गोल बघितलं तर 2000 लाईक आणि 500 कमेंट अपेक्षित आहे, आणि आय होप आपली जी MG फॅमिली आहे ती पूर्ण करेल. ओके, चला. चार्टवरती जो तुम्हाला दिसतोय तो निफ्टीचा 5 मिनिटात चार्ट दिसतोय. ओके, या काही लेवल आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं, डाऊन साईडच्या, अप साईडच्या. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट ओपन या लेवलवरती झालं. पहिली कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश बनवली, म्हणजे किती फसवी कॅन्डल होती बघा. आणि त्याच्यानंतर मार्केटने डाऊन साईडला सपोर्ट ब्रेक झाला. सपोर्ट ब्रेक नंतर जी आपली पहिली लेवल होती त्या लेवलवरती पुल बॅक घेतला. तिकडनं जर बघितलं तर अशा पद्धतीने, जर तुम्हाला सेटअपचं नॉलेज असेल तर अशा पद्धतीची एक बेरिश फ्लॅग एंड पोल इकडे पॅटर्न क्रिएट केला डाऊन साईडला. परंतु जर बघितलं तर मार्केट या लेवलपासून तर इथपर्यंत नेगेटिव्ह झालं. म्हणजे साधारण जर बघितलं तर 25,680 ते 25,500, म्हणजे 160 पॉईंटचा टॉपपासनं सेलिंगचा मोमेंटम मार्केटने दाखवला. परंतु आपण डिस्कशन काय केलं होतं, 25,577 या लेवलच्या जर खाली निफ्टी येतोय तर मग ह्या साईडच्या लेवल आहेत सेलिंग साईडच्या, ते आपल्याला हे जे सपोर्ट आहेत ते बघायला मिळू शकतात. तर मार्केटने छोटा मोमेंटम दाखवलेला आहे. ओके,
तो सगळ्या लेवल जर बघितले आपण आत्ता, तर मार्केटनी लेवल टू लेवल जाण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जर लेवल रिमूव्ह करून आपण जर टाईम फ्रेम थोडीशी मोठी टाईम फ्रेम घेतली 15 मिनिटाची, तर काय बघायला मिळते की रिसेंटली सपोर्ट मार्केटने हा घेतला होता. निफ्टीचा चार्ट आहे हा 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती. हा सपोर्ट होता रिसेंटली निफ्टीचा. तो सपोर्ट परत ब्रेक केलाय मार्केटने. आणि इकडे जर बघितलं तर हे पण आपण डिस्कशन केलं होतं की मार्केट इकडे डबल टॉप क्रिएट केलेला आहे आणि ही एक रेंज तयार झाली, ती रेंज ब्रेक केली. आता त्याच्यानंतर टेक्निकली जर सपोर्ट बघितला आपण मार्केटचा, तर ही लेवल बनती आहे. ओके, की ज्या लेवलवरनं लास्ट टाइम रेजिस्टन्स घेतला होता आणि तिकडनं सेलिंग आली होती, ती लेवल ब्रेक केल्यानंतर ते आता लेवल एक सपोर्टचं काम करू शकते. मग आपण त्या लेवलला आपण थोडंसं मार्क करून त्याच्यावरती जर बघितलं तर कुठली लेवल बनती, ती 25,450ची लेवल. मग अगदी सपोर्टच्या जवळ आता निफ्टी आपल्याला आलेला दिसत आहे. आणि 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने ट्रेंड लाईन देखील निफ्टी फॉलो करते. ओके, तर ही ट्रेंड लाईन तुम्हाला बघायला दिसते का? एक मिनिट. इकडनं जी सुरुवात झाली ट्रेंड लाईनची, कंटिन्युअसली जर मार्केट बघितलं तर या ट्रेंड लाईनला फॉलो करते. मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेतलाय आणि या लेवलवरती निफ्टीने छोटा मोठा सपोर्ट तयार केलाय. आता जर बघितलं इकडे तर 25,500 एक राऊंड लेवल आहे आणि त्याच्या आसपास आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतोय. आणि इकडे जर बघितलं तर रिसेंट स्विंग जो आहे तो आहे 25,600चा. तर ही जी रेंज आहे, हा रेजिस्टन्स 25,600 आणि डाऊन साईडला जर थोडंसं 25,500 25,450 ह्या जर लेवल बघितल्या तर ह्या काही सपोर्टच्या लेवल आहेत. ही रेजिस्टन्स आहे या सपोर्टच्या. त्याच्यामुळे निफ्टी जर इकडे टाइमपास करून जर निफ्टीने इकडे काहीसा असा डबल बॉटम जर क्रिएट केला आणि 25,600च्या वरती जर निफ्टीने मुंडकं काढलं, तर हा जो डाऊन ट्रेंड आहे जो की कंटिन्युअसली या ट्रेंड लाईनला सपोर्ट रेजिस्टन्स घेते, हा जर रेजिस्टन्स ब्रेक करून निफ्टी जर वर निघाला तर कुठे ना कुठे या लेवलवरती आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड शिफ्टिंग बघायला मिळू शकते. मग हा जो बेरिश कंटिन्युअसली जो आपल्याला इकडे बघायला मिळते, तो थोडासा इकडे मार्केट आपल्याला बुलिश होताना देखील दिसू शकतो. मग त्याच्यानंतर जर बघितलं तर परत आपल्याला ही जी लेवल आहे 26,000ची, ही एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे इतका स्पेस मार्केटमध्ये ओपन होते. आता इकडे न सुरुवात झाली म्हणून ती लेवल आपण एक राऊंड लेवल आहे म्हणून मार्क केली. साधारण 400 ते 450 पॉईंटचे इकडे ट्रॅव्हल डिस्टन्स आहे. ओके, सो आता लगेच उद्याची उद्या ही येणं कठीण आहे, परंतु एक आपण बघितलं तर एक मोठ्या म्हणजे चार्ट थोडासा झूम आउट करून इकडे काय करतो, आपण मार्केटला ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय, प्रायजेक्शन समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर ही तुम्हाला प्रायजेक्शन माहिती असायला पाहिजे, जेणेकरून काय की मार्केट जर इकडनं वरती फिरायला लागलं तर तुमच्या डोक्यात कुठे ना कुठे ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की बाबा हे आपण डिस्कशन केलं होतं. ओके, इंट्राडेसाठी जर बघितलं तर इंट्राडेमध्ये आपल्याला आजचा जो डे लो आहे तो आहे 25,490 आणि स्विंग जर बनलाय तर तो स्विंग आहे या लेवलवरती 25,580. तर थोडंसं इकडे जर बघितलं तर ही लेवल देखील आपल्याला बघायला मिळू शकते 25,560. तर ही एक रेंज बनली आहे. ओके, त्याच्यानंतर स्विंग काय बनले ते हा एक स्विंग आहे 25,600चा. त्याच्यानंतर सेकंड स्विंग आहे हा एक, त्याच्यानंतर थर्ड स्विंग जर बघितलं तर हा एक आहे. म्हणजे छोटे छोटे रेजिस्टन्स आहेत. इकडे बघा आपण रेजिस्टन्स मार्क केलेले आहेत. हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स आहे, परंतु ही कॅन्डल थोडीशी वरती गेली, पण टेक्निकल जर बघितलं तर हा सपोर्ट होता, हा सपोर्ट होता, हा सपोर्ट होता, त्या सपोर्टला आपण मार्क केले. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे 3 रेजिस्टन्स इकडे आपल्याला बघायला मिळाले, ते 25,600, 25,650 आणि 25,685. 1 2 आणि 3 रेजिस्टन्स आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाले निफ्टीच्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. 25,600, 25,650, 25,685. ओके, तर ह्या 3 लेवल आहेत जे की रेजिस्टन्सचं काम आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळू शकतं.
डाऊन साईडला जर बघितलं तर आत्ताच आपण ही लेवल मार्क केली जी की 25,450 आहे. आणखी जर बघितलं तर काय काय लेवल बनतात इकडे बघूया. 25,400 राऊंड लेवल आहे आणि त्याच्यानंतर एक छोटासा गॅप पेंडिंग आहे. त्या लेवल आपण मार्क केलेला आहे. आता इकडे जर बघितलं तर इकडे छोटीशी पुलबॅक घेऊन लेवल ब्रेक झाली डाऊन साईडला. परत इकडे छोटासा पुलबॅक घेऊन लेवल ब्रेक केली डाऊन साईडला. आता ही लेवल बघितली तर इकडनं ही सेलिंगची सुरुवात झाली. परंतु 25,491 हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट थोडासा पुलबॅक थोडंसं कन्सोलिडेशन घेऊन जर ब्रेक होईल तर मग एक डाऊन साईडची जी लेवल आहे सपोर्टच्या त्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. मग त्या लेवल आहे 25,450, 25,400 राऊंड लेवल आणि 25,359 थर्ड लेवल. तर या 3 लेवल आपल्याला 1, 2, 3 ह्या सपोर्ट लेवल बघायला मिळत आहे. ओके. नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर 25,560 आणि 25,490 साधारण 65 ते 70 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके. कन्सोलेशन इकडे जितकं होईल तितकं आपल्याला मार्केटमध्ये टाइम स्पेंड करायला वेळ मिळेल. बाकी रेजिस्टन्स सपोर्ट माहिती आहे, नो ट्रेडिंग झोन तुमच्यासोबत डिस्कशन केलेलं आहे. गॅप अप जर ओपन होते तर थोडंसं थांबायचं आहे, कारण की ही रेंज आहे. मग ही पूर्ण रेंज आपल्याला बघायला मिळते की इकडे कन्सोलेशन होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं थांबून पुलबॅक घेऊन मग या रेजिस्टन्स ब्रेक व्हायची वाट बघायची ते. ओके. गॅप डाऊन जर ओपन होते तर तो सपोर्ट लेवलवरती होतोय. सपोर्ट लेवलवरती जर गॅप डाऊन ओपन जी मोठी कॅन्डल होती ती कॅन्डलचा जर हाय ब्रेक केला तर हा थोडासा आपल्याला बुलिश साईडला जाताना देखील दिसू शकतो निफ्टी. ओके. सो ओव्हरऑल प्राइस ॲक्शन आत्ता जर बघितली, परत एक तुम्हाला एक्सप्लेन करतो की ती नेगेटिव्ह दिसते. ओके. इकडनं जर बघितली तर नेगेटिव्ह दिसते. साधारण साधारण जर बघितली 1, 2, 3, 4, 5, 6 ते 7 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर प्राइस ॲक्शन नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहे. तर आता याला डाऊन साईडला जायचं असेल, कंटिन्यू डाऊन साईडला थोडंसं कठीण आहे. एखादा पुलबॅक अपेक्षित आहे मार्केटकडून. ओके. आणि तो आता 25,500 एक राऊंड लेवलवरती आहे. तर जर राऊंड लेवलवरनं जर मार्केटने ट्रेंड चेंज केला तर बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टीचा व्यवस्थित ॲनालिसिस समजलं असेल आणि डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं असेल, आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आता निफ्टीचं डिस्कशन झालं आहे तर व्हिडिओ सोडून जायची काही गरज नाही आहे, कारण की बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये देखील काही ना काही प्रायजेक्शन तयार झालेले आहेत. त्या देखील आपल्याला एक्सप्लेन करायचे ते, त्या देखील समजून घ्यायचं ते. ॲनालिसिस व्हिडिओ काय आहे की ॲनालिसिस व्हिडिओ मार्केट समजून घेण्यासाठी आहे, प्रायजेक्शन समजून घेण्यासाठी आहे. ओके. तोपर्यंत तुम्ही मार्केटला तुम्ही बिगिनर असाल किंवा थोडासा तुम्हाला वेळ झाला असेल मार्केटमध्ये, तुम्ही घालवले असतील एखादं वर्ष 6-7 महिने, बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी क्लिअर व्हायला लागल्या असतील. तर मार्केट बघताना कधी पण एज्युकेशन आणि लर्निंगच्या हिशोबाने बघा. जितकं तुम्ही मार्केटला अभ्यासाच्या नजरेतून बघसाल तितकं तुम्हाला मार्केट समजायला थोडंसं काय म्हणू आपण त्याला, की तितकं तुम्हाला मार्केट कळायला लागू शकतं. हळूहळू, हळूहळू, स्टेप बाय स्टेप. परंतु एकदमच आज आलेत मार्केटमध्ये आणि आजच 6 बॉलात 6 सिक्स मारायचे ते, तर ते खूप अवघड आहे. कारण की तुम्हाला पण माहिती आहे, जर तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल तर 6 बॉलात 6 सिक्स मारता येत नाही. 10 वर्षातनं 20 वर्षातनं एखादी गोष्ट होते. अशी गोष्ट आहे. तुम्ही जर नवीन असाल तर अप्रोच हा अभ्यासाचा ठेवायला पाहिजे मार्केटकडे. चला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. बँक निफ्टी खूप स्लो आहे. लेवल रिमूव्ह केलं ते. बँक निफ्टी स्लो आहे थोडा. कारण की इकडनं जर बघितलं तर ही पूर्ण रेंजच आहे. हे जर बघितलं आपण प्राइस ॲक्शन तर ही पूर्ण रेंज आहे. साधारण साधारण जर बघितलं आपण 58,500 आणि 57,500 2,000ची रेंज आहे. ही रेंज खूप स्लो आहे आणि या रेंजमध्ये मार्केट मोठा मोमेंटम दाखवत नाही. व मार्केटमध्ये असं काही मोठं ट्रिगर होत नाही.
परंतु काही इंट्राडेच्या लेवल बनतात ते तर समजून घ्या. हा एक सपोर्ट आहे इंट्राडे लोचा. रिसेंट स्विंग जर बघितलं तर हा रिसेंट स्विंग आहे आणि आपल्याला इकडे रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघायला मिळतोय. तर काय आहे रेजिस्टन्स? 57,750. सपोर्ट जर बघितलं तर डबल बॉटम इकडे आत्ता तरी दिसतोय आपल्याला. डबल बॉटम हा 57,522. साधारण 250 पॉईंटची रेंज इकडे आहे जी बँक निफ्टीने क्रिएट केली. मग रेजिस्टन्स सपोर्ट नो ट्रेडिंग झोन 250 पॉईंट. ओके, सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला मिळाले. तर रिसेंटली स्विंग काय क्रिएट झाले होते बघा. इकडनं जेव्हा मार्केट ओपन झालं होतं पुलबॅक घेऊन वरती गेलं होतं या लेवलवरती. म्हणजे इकडनं कुठे ना कुठे बाहेर लोक इंटरेस्टेड होते मार्केटमध्ये. आणि आज जर बघितलं तर ती आजची जी कॅन्डल आहे ती देखील एक बुलिश कॅन्डल इकडनं दाखवली होती. मग रिसेंटली रेजिस्टन्स काय आहेत? रेजिस्टन्स आहे हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. टेक्निकल 57,570चा जो हा रेजिस्टन्स आहे हा ब्रेक झाला तर नेक्स्ट रेजिस्टन्स आहे आजचा इंट्राडे आहे 57,910, 58,000 आणि 58,100. हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. रिव्हर्सल म्हणजे जर इकडनं ही ट्रेंड लाईन आहे, रिव्हर्सल आला तर इकडे डबल बॉटम क्रिएट होईल आणि या डबल बॉटम वरती फोर्स बघायला मिळू शकतो. रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केट वरती जाताना दिसू शकतो. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण आल्यावर काय बघायला मिळते? सपोर्ट वरती मार्केट थांबलेलं आहे. डेलीच्या टाइम फ्रेमवरती आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. काय टेक्निकल सपोर्ट आहे तिकडे? राऊंड लेवलवरती पुलबॅक घेऊन मार्केटवर गेलो होतं 57,400. त्याच्यानंतर आणखी एक राऊंड लेवल होती 57,300. त्यानंतर ही एक लेवल आहे जिकडे थोडंसं आपण सपोर्ट वरती येऊन थांबले. पुलबॅक नंतर टप्पा कोण छोटीशी लेवल जर ब्रेक होती, छोटासा सपोर्ट आहे 57,522चा. हा जर ब्रेक होते तर छोटे छोटे सपोर्ट ओपन होतात. 57,400 राऊंड लेवल, 57,300 आणि 57,170 या 3 लेवल डाऊन साईडला आहेत. 1, 2 आणि 3. ओके, तर या 3 लेवलवरती तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप आपलं थोडंसं मार्केट रेजिस्टन्स झोनमध्ये आहे तर त्यामुळे थोडं स्लो राहू शकतं किंवा पुलबॅक नंतर इंट्राडे हाय ब्रेक नंतर एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट ब्रेक किंवा गॅप डाऊन जर झाला तर थोडंसं कन्सोलिडेशन करून मार्केट गॅप डाऊन नंतर मार्केट जर रिकव्हरी मोडवरती गेलं तर मार्केट शार्प रिकव्हरी देखील दाखवू शकतं. ओके, सो बँक निफ्टीच्या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. सेन्सेक्सचा चार्ट जर बघितला तर सेन्सेक्सचा चार्ट रिमूव्ह करूया. आज ह्या साहेबांची एक्सपायरी होती आणि इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे आणि चॅनलमध्ये आहे. तर इकडे चॅनल थोडासा आपण इकडे कन्सिडर नाही करत आहे, परंतु ट्रेंड लाईन व्यवस्थित इकडे क्रिएट केलेली आहे. निफ्टी प्रमाणेच आहे. रेजिस्टन्स 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 पुलबॅक 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 पुलबॅक. आता इकडे आजचा जो इंट्राडे लो आहे तो एक सपोर्टचं काम करतोय आणि त्याच्या बरोबरीला जर बघितलं 83,200 एक राऊंड लेवल आहे. तर ही ट्रेंड लाईन ब्रेक व्हायची वाट बघणं गरजेचं आहे. ट्रेंड लाईन ओके, तर ट्रेंड लाईन तुम्हाला समजलं असेल त्यामुळे इकडे मी रिमूव्ह करतो आणि इकडे आजचा इंट्राडे लोच्या आसपास जी राऊंड लेवल आहे तिला आपण मार्क केली. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तिकडेच तो एक रेजिस्टन्स नंतर एक सपोर्टचं काम केलं होतं इकडे
हा रेजिस्टन्स हा इकडे सपोर्टचं काम करेल. $83,500 राऊंड लेवल आहे. हा एक रेंज क्रिएट केली आहे. 83,500 83,200 ही एक रेंज आहे. रेजिस्टन्स सपोर्ट. ही रेंज जर थोडंसं कन्सल्टेशन करून छोटा मोठा रेजिस्टन्स घेऊन जर ब्रेक होती तर काय काय सपोर्ट रेजिस्टन्स ओपन होतं ते 83,500च्या वरती. ही कॅन्डलवरती लक्ष ठेवा. सिंगल कॅन्डल होती बघा. म्हणजे फिरून जर आला इकडे छोटा रेजिस्टन्स घेऊन जर लेवल ब्रेक होती तर काहीसं बुलिश मोमेंटम इकडे बघायला मिळू शकतो. 83,660 हा स्विंग आहे. त्यानंतर सेकंड स्विंग हाय आहे 83,800 आणि एक रेंज आहे रेजिस्टन्सची 83,900. तर या काही रेजिस्टन्स लेवल इकडे आपल्याला बघायला मिळतं ते सेन्सेक्समध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. सपोर्ट 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. सपोर्ट काय होत झालंय लक्षात घ्या 83,200. त्याच्यानंतर हा स्विंग इकडे बघितलं तर गॅप अप ओपन होऊन मार्केट इकडनं वरच्या साईडला गेलं होतं. त्याच्यामध्ये राऊंड लेवल जर बघितलं तर 83,000ची राऊंड लेवल येते. ओके. त्याच्यानंतर एक गॅप फिलिंग इकडे व्ह्यू आहे. आपण ऍडजस्ट करूया. टप्पा कन्सोलिडेशन एखादा चॅनल इकडे किंवा एखादी ट्रेंड लाईन ब्रेक करून परत सपोर्ट 83,200चा आणि 83,200 ब्रेक होते तर 83,000ची राऊंड लेवल 82,800 82,895 82,900ची लेवल आहे राऊंड लेवल आणि 82,758. तर या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. 1 2 3 या 3 सपोर्ट नेगेटिव्ह साईडला आहे म्हणजे सेन्सेक्सच्या डाऊन साईडला आहे. ओके. गॅप अप कन्सोलिडेशन आणि त्याच्यानंतर मग बुलिश होण्याचे चान्सेस वाढतात. ते सपोर्ट जर बघितलं तर गॅप डाऊन नंतर फ्रेश सेलिंगचा विचार करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. मार्केट आपल्या इकडे थोडंसं फसवू शकतं. त्यामुळे कन्सोलिडेशन नंतर जी काही बेरिश प्रायजेक्शन होत असेल तर त्या हिशोबाने आपल्याला लेवल बघणं गरजेचं आहे. ओके. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड जर बघितला तर साईडवेज टू निगेटिव्ह आहे. लोअर लो पॅटर्न क्रिएट होत चाललेले आहे. परंतु एका अशा लेवलवरती मार्केटहून थांबले की तिकडनं मार्केट थोडंसं त्याचा जो मोमेंटम आहे जो ट्रेंड आहे तो बेंड करू शकतो. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फॅमिलीमध्ये सगळीकडे शेअर करू शकता ज्यांना मार्केट शिकण्याची इच्छा आहे ते. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.